नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जामधरी गावातील आदिवासी मतदारांनी आपल्या मागणीसाठी दिंडोरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती। तसं निवेदनही त्यांना तहसीलदार सुनील सौंदणे यांनी दिलं होतं। मात्र आज त्यांच्या मागण्या पूर्ण करत ग्रामस्थांना 130 रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं असून जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असून उपविभागीय अधिकारी येवला यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी पाठवले। तहसीलदार यांनी घेतलेल्या या तडक निर्णयामुळे आणि ग्रामस्थांच्या समस्यांचं निराकरण झाल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला असून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचं पालन करून आणि शांततापूर्ण निवडणुकीचं पावित्र्य राखत कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञाही त्यांनी घेतली आहे। त्यांनी तो अर्ज केलेला नाही असं लक्षात आलं, त्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुम्ही अर्ज करा, तुम्हाला मी जातीचा दाखला आणि रेशन कार्ड 2 दिवसात तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो। लाईटच्या संदर्भात MSCB इंजिनियरशी संपर्क साधला असता MSCB इंजिनियरने सांगितलं की साहेब त्याचं बजेट मोठं आहे, तो शासन स्तरावरची बाब आहे, परंतु गावकऱ्यांनी प्रस्ताव दिलास तो आपण शासनाकडे पाठवून देऊ। दुसरं कळमदरी जी वस्ती आहे त्या वस्तीवरील त्यांनी जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे अर्ज केलेले होते। ते मी 8 दिवसापूर्वीच त्यांनी निवेदन देण्यापूर्वीच त्याची पूर्तता झालेली होती, परंतु ते कोणी घ्यायला आलेले नव्हते। म्हणून त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही आज म्हणजे 2 तारखेला जर तुम्ही कार्यालयात आले तर मी तुम्हाला रेशन कार्ड उपलब्ध करून देईल। त्याप्रमाणे आज त्यांचे जवळपास 130 रेशन कार्ड आपण या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन त्याचं जातीचा दाखला केलेला आहे आणि तो माननीय उपविभागीय अधिकारी येवला यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेला आहे। त्यामुळे त्यांच्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे आणि त्यांनी निराकरण करून झालं असल्यामुळे बहिष्कार हा मागे घेतलेला आहे लोकसभेवर आणि त्या पद्धतीने त्यांनी आज आपण त्यांना कार्यालयात शपथसुद्धा दिलेली आहे ती त्यांनी घेतलेली आहे।